माहेरी आल्यापासून ना जवळ-जवळ सगळ्यांचं आयुष्य माझ्याभोवती फिरायला लागलं होतं. आई-पप्पा म्हणा, दादा-वहिनी म्हणा किंवा माझी छोटी गौरी म्हणा, कोणी कुठूनही फिरून आलं ना, तर सगळ्यात आधी घरात येऊन आम्हाला दोघींनाच आवाज देत होतं. मी पण लग्नाआधीसारखी आईसोबत मनसोक्त शॉपिंग केली आहे, खूप सारा आराम केला आहे आणि अगदी आयतं ताट घेऊन उठली आहे. त्याचमुळे ह्यावेळेस सासरी जाताना पाय जरा जड पडतोय. कारण पहिल्यांदाच असा योग आला होता ना, की माहेरी माझा बर्थडे, सखीचा बर्थडे, सखीचं बोरन्हाण, माझं हळदी-कुंकू असे छोटे-मोठे सगळे कार्यक्रम छान मस्त मोठ्या फॅमिलीसोबत मी सेलिब्रेट केलं होतं. माझ्या काही बॅगा ऑलरेडी सिन्नरला गेल्या होत्या. थोडीफार उरलेली पॅकिंग आईने करून ठेवली होती आणि सकाळपासून तिची रडरड सुरू झाली होती. तर यामागे ना मी माहेरी राहावं हा तिचा स्वार्थी अट्टहास अजिबात नव्हता बरं का. मी लग्न करून जेव्हा सासरी गेली होती ना, त्यावेळेस ती खूप रडली होती. त्यापेक्षाही जरा जास्त जेव्हा मी डिलिव्हरी करून सासरी गेली होती ना, तेव्हा रडली होती आणि त्यापेक्षाही जरा जास्त इमोशनल ती यावेळेस झाली होती. कारण सखीचं गोड-गोड बोलणं, तिच्यावर अवलंबून राहणं, खाणं-पिणं सगळंच तिच्याकडे होतं. कितीही काही झालं तरी सासरी जावंच लागतं, तसं मीही निघाले सासरी.